जनतेच्या समस्येच्या बातम्या। समाजसेवा संघ या संघाचे सदस्य त्याचप्रमाणे महात्मा फुले विद्यापीठ या वतीने संचालक आजही संचालक पद आहेत आणि नियुक्ती न झाल्यामुळे आलेले संचालक आहेत त्या श्री लक्ष्मण बाबरावजी पवारसाहेब यांचा आज वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवस वसतिगृहातील मुलांच्या समवेत त्यांनी एक करण्याचे नियोजन एक चांगली संकल्पना त्यांनी केलेली आहे आणि लक्ष्मण बाबरावजी पवारसाहेब यांचा हेतू मुलांच्या समवेत वाढदिवस साजरा करणे त्यांनी बाबासाहेबांच्या वाढदिवसाला मोठ्या भरपूर स्वरूपात त्या गावामध्ये त्या कुटुंबासमोर राजकारणी कार्यकर्त्यासमोर मोठ्या व्यक्तीसमोर साजरे करत असतात आणि त्यांचं आजचा मनोदय खूपच छान आहे. मलाही छान वाटतं की मुलांच्या समवेत आपणही त्यांच्या सोबत राहून त्यांनाही आनंद आपण द्यावा यांनी त्यांची उपस्थित आहे. प्रस्ताव आमच्या महात्मा फुले विद्यापीठाच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा देतो. यातच त्यांचं सहकार्य वसतिगृहाकडे लक्ष असावं सगळ्यांचं आहे, लोकसंघाचं आहे, त्यांचं आहे, लक्ष राहावं अशी सूचना करतो. त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देऊ म्हणजे यांचा वाढदिवस आहे. आज आपण तालुक्याच्या हे तालुका बौद्ध समाज सेवा संघाच्या माध्यमातून आम्ही लाख लाख शुभेच्छा देतो. त्यांना पुढील आयुष्य भरभराटीचं प्रगती जाऊन ही सार्थ चरणी सार्थ इच्छा व्यक्त करू. माझ्या पवार साधारण करते मी जास्त बोलू शकत नाही. बाबा हे चांगले एक आमचे मित्र असून ते ह्या खेळमध्ये रायटर म्हणून काम करत असताना त्यांची न्यायजीवित अशी भरपूर सारी ओळख असल्यामुळं मी त्यांना त्यांचे या आजच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देऊन तालुक्याचे एक पहाडी नेतृत्व बाबाराम पवार यांचा आज 55वा वाढदिवस या ठिकाणी साजरा होत आहे आणि खरोखर ही संकल्पना त्यांच्या मनामध्ये जी आली ती वसतिगृहातील आपल्या विद्यार्थ्यांसमवेत वाढदिवस साजरा व्हावा यालाच तर आपण पहाडी नेतृत्वामध्ये याच्यातून तालुक्यातले पहाडी नेतृत्व बाबाराम पवार यांचं कर्तृत्व जे आहे ते मोठं आहे. मला वाटतं ते एका पतसंस्थेच्या संचालक पदावर सुद्धा आहे, वसतिगृहाच्या संचालक पदावर सुद्धा आणि त्या ठिकाणी रायटर म्हणून काम करत असताना पाड्यातून आलेल्या एक सामान्य माणसाला ज्या ज्या गोष्टी समजत नाही त्याला त्याच्या चुकीच्या गोष्टी किंवा ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याच्या लक्षात आणून घेऊन त्या ठिकाणी अतिशय प्रामाणिकपणे एक लोकसेवा एक जनसेवा त्यांच्या माध्यमातून हे तालुक्यामध्ये घडली आहे. सगळ्या गोष्टींचा आपण जितकं आभार मानतो तितकं कमी आहे. कारण का खूप असं बोलतो हे काम जरी दिसायला छोटं दिसत असेल रायटरचं अशी व्यक्ती जेव्हा तिचे 30 वर्षापूर्वीपासूनचे पेपर जेव्हा गोळा करून बाबाराम पवार यांच्याकडे येते तेव्हा त्याच्यातले कुठले पेपर योग्य आहेत आणि कुठले पेपर अयोग्य आहेत त्या व्यक्तीला समजावून सांगून तर बोलते खूप मोठं काम म्हणजे आपण आपल्याला ते दिसताना खूप छोटं दिसतं परंतु असं हे पुण्याचं जे काम आहे हे बाबाराम पवार साहेब करत आहेत आणि पुढे अनेक वर्ष करत आहोत. या ठिकाणी आपला अधिक वेळ न घेता या खेळच्या एक पहाडी नेतृत्वाला मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने माझं नाव साकोली ग्रामपंचायतचा मी सदस्य या ग्रामपंचायतच्या वतीने आयुष्यमान बाबारामजी पवार साहेब यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो व इथून पुढील त्यांचं जे आयुष्य आहे ते खूप समृद्धी त्यांचं आरोग्य सुखी राहावं असं प्रार्थना करतो आणि ते संपूर्ण आहे. आज खेड तालुका बौद्ध समाज सेवा संघ कार्यकारिणी सदस्य आदरणीय पवार साहेबांचा वाढदिवस आहे. बांधवांनो खेड तालुक्याच्या शेवटच्या टोकामध्ये असणारं गाव या टोकामध्ये जन्माला आलेले आमचे आदरणीय पवार साहेब शालेय शिक्षण झालं सर्व झाल्यानंतर आपल्या कुटुंबाची व्यवस्था म्हणून खऱ्या अर्थामध्ये ज्यावेळी आणि तालुका संघाचं काम करत असताना तालुका
संघाचा कार्यकर्ता कसा असावा, तालुका संघाचा प्रतिनिधी कसा असावा, हे नेहमीच आम्ही साहेबांकडे बघत आहोत. पवार साहेबांनी आपल्या विद्यार्थ्यांसाठी आज धान्य वाटप आणि विविध वया पुस्तक वाटप कार्यक्रम घेतलेला आहे. परंतु मी आज तुम्हाला इथे शब्द देतो तर पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या वसतिगृहात जे विद्यार्थी असतील त्यांना वया जे काही लागेल दप्तर वगैरे ते यांच्या पुढेच्या जून महिन्याच्या अगोदर आता तर सर्वांनी वाटप केलेलं आहे. परंतु जून महिन्यात आपल्याला जे काही लागेल मुलांच्या विद्यार्थ्यांच्या पाठ्यपुस्तक ते मी आज पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त माझ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने मी आजच तुम्हाला सर्वांना जाहीर केले. आदरणीय पवार साहेबांना मी माझ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुका खेडच्या वतीनं तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने माझ्या शाखा क्रमांक 77 भोरत या शाखेच्या वतीने माझ्या पंचशील शैक्षणिक सांस्कृतिक ट्रस्ट या ट्रस्टच्या वतीने तसेच 14 गाव दामनदेवी गट या गटाच्या वतीने माझ्या गावाच्या वतीने तसेच शास्त्रकामानुसार मी माझ्या तांबे परिवाराच्या वतीने शुभेच्छा देतो. येथे थांबतो म्हणून आजचा जो उपक्रम आमच्या पवार साहेबांनी आयोजित केलेला आहे त्याचं कौतुक करण्यासारखं आहे. कारण आजकाल फॅशन झालेली आहे. कोणताही उपक्रम म्हणजे वाढदिवसासारखा उपक्रम आपण आपल्या कुटुंबामध्ये साजरा केलेला आहे आणि विशेष हे न झाला तर आपण काही समाजाचे देणेदार आहोत आणि या भावनेने त्यांनी या वसतिगृहासाठी थोडीफार आणि मुलांच्या समवेत उपक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे. प्रथम मी त्यांचं स्वागत करतो. असा उपक्रम प्रत्येक तालुक्यातल्या सुशिक्षित नागरिकाने, राजकीय नागरिकाने आणि इतर विविध गटातील लोकांनी जर केला तर त्याचा आदर्श फार मोठा होईल आणि एक सामाजिक कार्य त्याच्यातून तयार होईल. सेवा संघाच्या अंतर्गत असलेल्या महात्मा फुले वसतिगृहामध्ये जो आयोजित केलेला आहे त्याला खेड तालुक्याच्या तमाम बौद्ध बांधवांच्या वतीने आणि इथे जमलेल्या सर्व बंधूंच्या वतीने मी त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने शुभ चिंतन व्यक्त करतो. माझ्या विद्यार्थ्यांचं आणि वसतिगृहामध्ये मी शिकून गेलेलो आहे. कारण मी 4वीला असताना या वसतिगृहामध्ये त्यावेळेस आम्ही होतो. या वसतिगृहामध्ये इथं वसतिगृह नव्हतं परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन आहे. या भवनामध्ये त्यावेळी आम्ही राहत होतो. मी या वसतिगृहामध्ये राहून मी 10वीपर्यंत शिक्षण केलं आणि या वसतिगृहाचा खूप उपकार माझ्यावरती आहे. इथल्या संस्थेचा उपकार आहे, तालुका संघाचा उपकार आहे. तर माझ्या वसतिगृहातील सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की ह्या वसतिगृहामधून आज माझे मुलं दोन्ही ह्या एक सिव्हिल इंजिनियर आहे, एक मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि मी जरी कमी शिक्षण जरी घेतलं तरी ह्या वसतिगृहातून शिक्षण घेतलं की कारण आणि आम्ही एक कमीत कमी 2 तास आम्ही बसलो की उद्याचा कार्यक्रम कसा करायचा. आमचे आदरणीय मित्र आणि ह्या संपूर्ण महाराष्ट्राला संपूर्ण आणि आम्ही दोघं बसून डिस्कशन केलं की काय करायचं. तांबे साहेबांना पण सुचवलं की हा उपक्रम चांगला आहे, वसतिगृहासाठी करायला पाहिजे आणि त्यांच्या या आणि आमच्या दोघांच्या विचार हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला. हा कार्यक्रम आपण आल्याबद्दल सगळ्याचे हार्दिक अभिनंदन करू. मला या लोकांनी आज सभेच्या राजकीय पक्षाचे सर्व नेते आहेत. राजकीय पक्षांचे काम करणार तालुका संघाचे आमचे नेतृत्व साहेबांनी काल 2 दिवसापूर्वी फोन केला. साहेब असा संकल्प आहे. साहेबांनी कोणत्याही गोष्टीचा विचार न करता सभापती मला परमिशन दिलं आणि त्यांचं धन्यवाद मानेल की मला त्यांनी ह्या कार्यक्रम करण्यासाठी परमिशन दिलं. या तालुका संघाचे सर्व कार्यक्रम मंगळवारचं आणि अध्यक्ष साहेबांचं मला अभिनंदन करतो.